यांना सण सुद नाही, यांना माहेरला जाणं अवघड झालंय. काय परिस्थिती आहे? असंच आहे. या गोट्यामुळे ती हो, परिस्थिती झाली. गेलं ना, आता गेलं ना 1 तासाने 2 तासाने ते पुन्हा रिटर्न ते सगळं तिथंच यावं ऐकल्यानंतर लागतं. ते जे पण कमेंट त्यांच्या- करताय ना, त्यांनी एकदा करून बघायचंय. कारण करून एसी बघा. रूम मध्ये बसून बोलणं खूप सोपं आहे, जे 100% प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. प्रत्यक्षात जमिनीवर येऊन काम करणं हो. अवघड आहे. या गायांचा सगळा व्यवसाय करणं. हो. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बोला पुढारी आज पुन्हा आलेलं आहे एका गोठ्यावर. मागील काही दिवसांपासून बोला पुढारीच्या माध्यमातून सातत्याने दुग्ध व्यावसायिकांच्या व्यथा असतील, त्यांच्या समस्या असतील, भाकड गायांचा प्रश्न असेल किंवा जर्सी गायांच्या गोऱ्यांचा प्रश्न असेल, या विषयावर सातत्याने त्या विषयावर बोलण्याचं काम आम्ही करतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. राज्यामध्ये एक मोठा तणाव निर्माण झाला आहे. एका बाजूला बोटे म्हणून आहेत, गोरक्षक ते म्हणताय की तुम्ही गाया कत्तलखान्यांना नेऊ शकत नाही किंवा व्यापार तो करू शकत नाही, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करू शकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यांचा निषेध होतोय. दुसऱ्या बाजूला परत काही आंदोलन जे संगमनेर प्रांत कार्यालयात झाले की आमच्या भाकड गायांचं काय, जनावरांचं काय, का तर 80,000ची गाय 40,000ला विकली जाते, म्हशींचा व्यापार बंद झालाय, बैलांचा व्यापार बंद झालाय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. परंतु हे सगळं होत असताना, हे सगळे आंदोलन होत असताना एका गोष्टीकडे राज्य शासनाचं म्हणा किंवा या राज्यातील गोरक्षकांचं सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय. आणि तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे दुधाला भाव नाही, खाद्याचे भाव प्रचंड वाढलेत, पशुवैद्यकीच्या माध्यमातून आमच्या गायांना उपचार नाही. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न म्हणजे हा जो दुग्ध व्यवसाय आहे खऱ्या अर्थाने हा महिलांचा व्यवसाय आहे. आमच्या माता भगिनी याच्यामध्ये कष्ट करताय, त्यांचा विचार कुणीही करत नाही. त्यांचे कष्ट किती आहेत, त्या कशा पद्धतीने सकाळी पहाटे उठल्यापासून काम करतात, त्यांच्या व्यथा काय आहेत ते कुणी समजून घेत नाही. हा एक राजकारणाचा आणि धर्माचा भाग निर्माण करून ठेवलाय का गोमाता आहे आमची हिंदू धर्माची माता आहे, मग ती जर्सी असो गावठी गाय असो, आम्ही तिला जाऊ देणार नाही, आम्ही व्यापार होऊ देणार नाही, आम्ही कत्तलखान्यात जाऊ देणार नाही. हा एक धर्माशी जोडण्यात अर्थ नाही, हा आमच्या पोटाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. याचा विचार कुणीच करत नाही. इथे एका गोठ्यावर मी आलोय, आमच्या शोभाताई महेश मुखेकर यांचा हा गोठा आहे. त्यांच्यासोबत चर्चा करायचे. तरुण आहेत, त्या सातत्याने कष्ट करतात. आमच्या समोर आता ते घासाचा बोजा घेऊन आले, चारा घेऊन आले आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत येतो बघतो. त्यांच्यासोबत बोलूया, काय कष्ट आहेत, कशा पद्धतीने काम करता, हा इतका मोठा गोठा चालवत आहे, 10-12 गायी आम्ही इथे बघतोय, आणि हा संघर्ष किती मोठा आहे. ताई रामकृष्ण रे. रामकृष्ण. ताई, आम्ही बघतोय आता हा अतिशय मोठा गोठा आहे, तुम्ही सातत्याने याच्यावर काम करताय. राज्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. मी आत्ताच बोललो की कुणी याच्याकडे बघत नाही का याच्यामध्ये महिलांचे कष्ट किती प्रचंड आहे, काय कसं. मला तुमच्या बाबत थोडक्यात सांगा, तुमची माहेरची परिस्थिती काय होती आणि आज तुम्ही काय करता? माझ्या माहेरी माझ्या वडिलांच्या गाईचे गोठा पण आहे. बरं. पहिल्यापासून त्यांनी दुधाचा व्यवसाय केला. बरं. परंतु तेव्हापासून बाजार कमीच होते आणि आता पण बाजार कमीच आहे. ते परवडत पण नाही. गायींचे गोरे सांभाळायला पण परवडत नाही, कारण त्याच्यातून जो प्रॉफिट होतो त्यातच फक्त आमच्या मुलांचे शिक्षण, आमच्या घराचा उदरनिर्वाह चालत असतं. बरोबर. आणि ते बंद केल्यामुळे जे आम्हाला मुलांसाठी जे शिक्षणाचे पैसे ते सगळे गायीच्या त्या गोऱ्याला दूध पाजावं लागतं, त्याच्यामुळे ते काय आम्हाला जमत नाही, परवडत पण नाही. ते नाही, आता दुधाला भाव नाही, 29-30 रुपये जवळपास पडतो, कारण 3-5-8 33 रुपये भाव. हो. खाद्य प्रचंड महाग झालंय. खाद्याच्या दुधाचा 1 रुपया जर वाढला तर खाद्याचे 2 रुपयाने बाजार वाढून जाते. हो, तीच परिस्थिती निर्माण होते. मला एक सांगा, तुमचं डेली रुटीन काय असतं? सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीने कष्ट करावे लागतात? आम्ही सकाळी 5 वाजता उठून गोठ्यात येतोय. त्याच्यानंतर गायींचं शेण वगैरे टाकणं, खाद्य चारणं, दूध काढणं, त्यांना चारा वगैरे करणं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाऊन आमच्या मुलांचं आवरत असतात. हो, बरोबर. नाही, आता हे मध्ये आजार पण येतात गायांना. हो, बरोबर आहे. कधी कधी गाय मृत्युमुखी पडतात. शासनाचे उपचार तुम्हाला याच्यामध्ये मिळत नाही, बरोबर आहे ना? खाजगी औषध आणावे लागतात. खाजगी डॉक्टर हे ज्यावेळी नुकसानी तुमच्या गोठ्यात होतात, काय परिस्थिती असते तुमची? मग आता ते नसले तरी आम्हाला घरातून ते घालावेच लागतं, कारण यात प्रॉफिट म्हणजे काहीच भेटत नाही आम्हाला आता सध्या तरी. कारण दुधाला बाजार पण नाही, खाद्याचे भाव पण वाढले, गायी आजार झाल्यावर खाजगी डॉक्टर बोलवायचे, त्यांचे पण पैसे द्यायचे. द्यायला खाजगी लागतात. मेडिकल मधनच जास्तीचे भाव देऊन ते औषध खरेदी करायला लागतं आम्हाला. बरोबर. नाही, आता ताई, एक राज्यामध्ये एक वेगळी चर्चा चालली. मी आता म्हटलं ना की हा मूलभूत प्रश्न जो आहे का कष्ट महिलांचे, हा व्यवसाय महिलांचा आहे, बरोबर आहे. कारण राबणाऱ्या तुम्ही, जरी किटल्या बांधून घरातला पुरुष जातो डेअरीला, पैसे होतो, परंतु राबते महिला, दूध काढते महिला, शेणकूर करते महिला, चारा आणते महिला, गायांना पाणी देते महिला, सगळं महिलांचं काम. आणि राज्यात तर वेगळी चर्चा चालली का गोमाता आहे आमची आणि याला आम्ही व्यापार करू देणार नाही, कुठे जाऊ देणार नाही. याच्यावर काय वाटतं तुम्हाला? मान्य ना, आम्हाला गोमाता आहे, पण मग
त्याच्यानंतर आम्हाला पण त्याच्यात थोडाफार भेटला पाहिजे ना. बरोबर. गोमाता असली तरी पण मग घराची सगळी जबाबदारी पण आमच्यावर आहे. आमची मुले त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. शेवटी नशिबात आपल्या हो, शेती आली, कष्ट नशिबातच आले, आहे ते. कष्टच करावं लागतंय. कष्टच करावं लागतं. उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ते कष्टच असतं कष्टच आम्हाला. करावं लागतात. नाही आता याच्यामध्ये इतर सगळ्या महिला काम करताय, तुम्ही काम करताय, तुम्हाला या माध्यमातून शेवटी आजारपणालाही सामोरं हो, जावं लागतं का? आजार तर होतच आहे दिवसभर ना. काम करावं लागतं, पाठीचे कमरेचे पाठीचे, कमरेचे, मणकेचे आजार ते सुरू झालेत, आतापासून सुरू झाले. आतापासून सुरू हो. झाले. दिवसभर बोजा व्हायचा आहे हो. किंवा हे सगळं काम करायचं आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे बरं का, म्हणजे जी मी सातत्याने या आमच्या महिला भगिनींचा एक विषय आज झालाय, यांना सणसूद नाही, यांना माहेरला जाणं अवघड झालंय. काय परिस्थिती आहे? असंच आहे. या गोट्यामुळे ती हो, परिस्थिती झाली. गेलं ना, आता गेलं ना, 1 तासाने 2 तासाने ते पुन्हा रिटर्न तिथंच यावं लागतं. तेच ते यावं पण लागतं. त्यांच्यासाठी. आई वडील भाऊ त्यांच्या जवळ बसता येत नाही, बोलता येत नाही, बोलता येत काहीच नाही. नाही. बरोबर बरोबर. तो विषयच नाही राहिला. पण म्हणजे इतकं अवघड झाले, म्हणजे आई वडील भाऊ असेल, मग ते रक्षाबंधन असू, भाऊबीज असू किंवा काय असू, सणसूद नाही, पहिला गोठा. पहिला गोठा दूध ते. काढल्याशिवाय पर्याय हो, नाही, याला काही ऑप्शनच नाही. ऑप्शनच नाहीये त्याला. संध्याकाळी दूध काढायचं, सकाळी दूध हो, काढायचं. तिथे सगळं कोणतं काम राहिलं तरी चालेल, पण त्यांच्या पहिल्या पोटा पाण्याचं पहिलं बघायलाच त्यांचं. म्हणजे लागतं. तुम्ही आजारी झाल्या तरी तुम्हाला पर्याय नाही. तर पर्यायच नाही, तर काही यायलाच option लागतं. एका माणसाचं कामच नसते, ते एका दोघं माणसाचं. असले तरच. दोघं असले तरच, म्हणजे हो. इतके कष्ट आहे. मला आता दुसरा विषय सांगा सगळ्यात महत्वाचा. तुम्ही किती वर्षांपासून आता हा गोठा चालवत आहे? आता ह्या गोठ्याला आमचे 9 वर्ष कंप्लीट होत याला आले. न पूर्वी थोड्याफार गायी असतीलच. हो. मला एक सांगा, चर्चा होते राज्यभरात, लोक बोलतात का, जे कमेंट करतात आमच्या चॅनल येऊन, का तुम्ही दुधाचे व्यवसाय करोडो रुपये कमवले, बंगले बांधले, तुम्ही हे केलं ते केलं. त्यांनी मला एक करून उत्तर द्या. बघायचं. एक मला- दिवस एक दिवस त्यांनी पूर्ण करून बघायचं. बघा. सकाळ संध्याकाळी मग येऊन आता तुम्ही बघायचं. मला आणि एक त्यांनी प्रश्न- करून बघायचं. मला मग उत्तर त्यांनी द्या. त्यांच्या कमेंट द्यायच्या आम्हाला. हा, ताई मला एक उत्तर द्या, तुम्ही बंगला बांधलाय गोठ्यात? नाही, आजपर्यंत तरी नाही. अजून नाही आम्ही कौलाच्याच घरात राहतो. कौलाच्याच जुन्या घरात पद्धतीचं घर आहे, त्यातच राहतो. नाही, तुम्ही 4 चाकी घेतली, काही घेतलं, काही सोनं नाणं घेतलं गोठ्यावर? नाही, फक्त 2 टाइमचं तुमचं भागतंय. हो, 2 टाइमाचं मुलांचं भागतंय आणि तुमचं मुलांचं ते पण 1-2 रुपयासाठी त्याला स्ट्रगल करावं लागतं प्रत्येक स्ट्रगल करावं गोष्टीसाठी. लागते. हो. बरोबर. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती असताना, म्हणजे हे बघा ना, किती अवघड आहे सगळं ऐकल्यानंतर. जे कमेंट करताय ना, त्यांनी एकदा करून बघायचंय. कारण करून एसी बघा. रूम मध्ये बसून बोलणं खूप सोपं आहे, जे 100% प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. प्रत्यक्षात जमिनीवर येऊन काम करणं हो. अवघड आहे. या गायांचा सगळा व्यवसाय करणं. हो. आता याच्यावर बघा, इथं फक्त गाया सांभाळून चालत नाही, तर ताईंनी इथं कोंबड्या पण सांभाळलेल्या बघा. कारण एकाला एक जोड द्यावी लागते कुठलंही काम करताना. असं नाही का फक्त गायांचाच व्यवसाय केला का तर यातनं उदरनिर्वाह होत नाही. आता शेतीमालाला भाव नाही येत आहे, शेतीमालाला ती भाव नाही, त्यासाठी आम्ही जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय निवडला दुधाचा होता. व्यवसाय निवडला. आणि त्यात पण आता 2 वर्षापूर्वी दुधाचे भाव पण कमी होऊन गेले. बरोबर. ते 2 वर्ष तसेच गेले. आता वाढायला लागले. आता जे वाढीचं दूध आहे आमचं प्रॉफिटचं, ते गोऱ्यांना पाजायला लागतं. गोरला पाजायला लागते. बरोबर. त्याच्यामुळे आता आमचं इन्कम डायरेक्ट शून्य झाली. अशी. शेतमालाला भाव नाही, सगळं महाग झालंय. सगळं महाग झालंय. गोठ्यासाठी लागणाऱ्या गोष्टी महाग झाल्या. या हो. माध्यमातून तुम्ही शासनाला काय सांगाल? शासनाने फक्त एकच बाजूने बघून, नाण्याच्या दोन्ही बाजू बघून निर्णय घ्यावा, एवढंच म्हणणं आहे आमचं. आता हा जो व्यापार करतात हे लोक, म्हणजे एक कुरेशी म्हणून समाज आहे, तुम्हाला सांगतो हो. का, जो समाज व्यापार काय करतो, फक्त गाया काय कत्तलखान्याला जात नाही. एक दुसरी बाजू अशी याच्यात का, तोच समाज जस का ही गाई आहे तुमची, हो. ही गाई तुम्हाला विकायची 15 लिटरची, तुम्हाला 30 लिटरची घ्यायची आहे, तर त्यावेळी तो तुमच्याकडनं गाई नेतो, दुसरी आणून देतो. किंवा एखादा गोरा आहे, बैल आहे, तो द्यायचा आहे, दुसरा आणायचा. हा पण व्यापार बंद झाला. हो, त्यातनं हो. काय झालं, 80,000ची गाय 40,000. 40,000ला आली. ही काय व्यथा आहे नक्की, याच्या बाबतीत काय केलं पाहिजे? मग आता दुधाचे मार्केट कत्तलखाने तरी मला वाटतं हं. म्हणजे त्यांनी बंद तर करू नये, पण ते त्या चालू गोऱ्यांवरती करा, बंद काय करा, आपल्याला काही घेणं हो, देणं नाही. त्याच्यावर काही नाही, पण परंतु- मग त्यांनी त्यांचा काहीतरी विल्हेवाट लावा याची, पण गोशाळा एक तर उभ्या करा, काहीतरी किंवा- त्यांच्यासाठी करावं. हा, अशी काहीतरी हा. करावं त्याच्या तुम्ही माध्यमातून. जशी गावरान गायींसाठी गोशाळा उभी केली, तशी त्यांनी यांच्या गोऱ्यांसाठी पण काहीतरी काहीतरी करावं करावं. असावं. ह्या गोऱ्यांना काय असतो, खांदा नसतो, त्यामुळे ते अवताला चालती नाही. ते आवताच्या नाही, आणि मोठे झाले तर ते जे मालकाने मोठे गेले ते त्याच्यावर त्याच्यावर धावून धावतात. जात. बरोबर. ही परिस्थिती खरी आहे. काय आलं, 2 गोरे आम्ही बोलापुडरीच्या माध्यमातून घेऊन आलो, आणि आज आमच्याकडे ते आहे, आम्ही त्यांना दूध पाजतोय. ते फक्त 20 दिवसच झाले, ते आम्हालाच मारायला लागले. म्हणजे ही रियालिटी आहे, ताई ज्या सांगते अगदी सत्य गोष्ट आहे. मला अगदी थोडक्यात आता आपले शेवटचे 1-2 प्रश्न आहे. मला एक सांगा, महिलांच्या ज्या व्यथा आहे याच्यामध्ये ह्या प्रचंड आहे. महिलांचा त्रास मी माझ्या आईचे कष्ट बघतोय, माझ्या घरी गोठा आहे, हे कष्ट बघतोय. तुम्ही महिलांची बाजू याच्यात कशी मांडाल? काय वेदना आहे तुमच्या? म्हणजे आता सकाळीच उठून यावं लागतंय, घरचे काम, शरीराचा त्रास, हं. आणि त्यात मुलांचे असे हाल होत आहे. 1-2 रुपयासाठी त्यांना स्ट्रगल करावं लागतं. प्रत्येक गोष्ट अवेलेबल होत नाही. हं. त्यामुळे मग त्यांनी काहीतरी विचार करावा असं मला वाटतं. शासनाने विचार करा. हो, शासनाने मला एक विचार प्रश्न करावा या विचारायचा राहिला गोष्टींवर. तुम्हाला ताई, तुमचं शिक्षण किती झालं? माझं ग्रॅज्युएशन झाले, मी बघा. BA ग्रॅज्युएट आहे.
BA ग्रॅज्युएट आहे, BA ग्रॅज्युएट असून आज खऱ्या अर्थाने गोठ्यात काम करायला लागतं, चारवावं लागतं. आणि याचं प्रमुख कारण असं आहे, नोकऱ्या नाहीये, शासकीय नोकऱ्या काहीच नाही. आणि बघा तिथं आता त्या म्हटल्या ताई का एसीत बसून कमेंट करणं लय सोपं आहे. त्यांचं शिक्षण तुमच्यापेक्षा जास्त आहे. त्या इतक्या आत्मीयतेने आणि कष्टाने काम करतात, त्यांना त्यांच्या वेदना कळते. त्यामुळे हा विषय समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आता एक सांगा, हा गोठा भविष्यात तुम्हाला काय वाटतं महिला म्हणून हा वाढवावा की कुठंतरी थांबावं? कारण याच्यात वाढवायची काही इच्छा तर होती, पण आता थोडीशी कमीच झाली. कमीच झाले, हो. म्हणजे कष्ट आणि भाव नाहीये कष्ट त्याच्यामुळे, आणि भावच नाहीये त्याला. भावच नाही तुझा. हा, ज्या पटीत आमचा कष्ट आहे त्या पटीत त्याला भाव नाहीये, त्याच्याकडून काहीच आम्हाला आता हे भेटतच नाहीये. तुम्हाला सध्या तरी नाही हे भेटत आहे. तुम्हाला तुमचे घर मालक महेश भाऊ सांगते की नाही मला माहित नाही, पण रियालिटी एक थोडीशी अशी याच्यामध्ये का जितका दुधाचा पगार निघतो 10 दिवसाला त्यातली एक 60% रक्कम ही खाद्यातच जाते. ते सगळे हा. ज्या 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 वेळेला आमचा बोनस हे झालंय ना, पेमेंट झाले ना, त्या त्या पेमेंट लिस्ट मला दाखवलेली दाखवली त्यांनी. जाते, हो. बरोबर. म्हणजे त्यात आज आम्ही जेवढं घातले ना, त्यात फक्त 10 दिवसाला आम्हाला 2 ते 2,500 रुपये तेच भेटताय म्हणजे फक्त शेणाचेच बस. पैसे, हो, कष्टाचे शेणाचे शेण सुद्धा भेटत शेण नाही सुद्धा कधी भेटत कधी. नाही, हा, बरोबर. म्हणजे मग परिस्थितीच अशी आहे का जर आपलं जे 10 दिवसाला पगार येतो त्यातनं जर 60% रक्कम तुमची खाद्याचीच कपात खाद्याचीच होती, जाते, बरोबर आहे. खाद्याची आणि जाते, त्याच्या गायींचा आजार आहे, म्हणजे आज भरपूर गोष्टी मजुरांना बरं आहे, तुम्हाला 100 रुपये रोज पडतो का यातनं? नाही पडत. नाही पडत. मग 100 रुपये रोज मजूर आता 300, 350, 400 रुपये रोजाने जात आहे. ही परिस्थिती काय आहे माहिती का? हा विषय एक समजून घ्या. लोक म्हणतात ना मग दुग्ध व्यवसाय करू नका, तर जे असे बोलतात ना त्यांना मी हे सांगू इच्छितो, त्यांनी थोडे कान उघडून ऐका, नीट ऐका माझं बोलणं. काय आहे, आमच्याकडे आहे शेती, आम्ही आहोत शेतकरी. आणि शेतकरी असल्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही, हमी भाव या देशामध्ये नाही. म्हणजे ज्या पद्धतीने हमी भाव दिला जायला लागत होता त्यासाठी प्रचंड आंदोलनं झाली, त्या गोष्टी झाल्या नाही, म्हणून नाविलाजाने शेतमालाला भाव नाही. त्याच्यामध्ये अवकाळी आहे, दुष्काळ आहे, इतर भानगडी आहेत, महागाई प्रचंड आहे, तार काठी खतं बी बियाणं सगळं महाग झालं. म्हणून आम्ही कुठेतरी गोठे उभे केले, कर्ज काढून गोठे उभे केले. त्या गायांना रोगराई आहे, बाकीचे सगळे विषय, आणि त्याच्यात दुधाला भाव नाही. ही व्यथा खरं तर ताई सांगा. मला एक सांगा अजून एक, कुठल्या शेतमालाला शेवटचा तुम्हाला चांगला भाव मिळाला होता? आठवतंय ते काय तरी काही? आठवत नाही. आठवत नाही, नाही, बरोबर ना? बरं. हमी भावच नाही तर ते हमी आता भावच नाही, भेटलं. कशाला हा. स्वामीनाथन आयोग लागू करायला शासन तयार नाही, हमी भाव कशाला असं नाही. हो, बाकीच्यांना आठवा वेतन आयोग लागू होत, 7वा, सगळ्याला 8वा होतं. सगळ्याला शेतकऱ्याला लागू. कशाचाच नाही. कोणताच शेतकऱ्याला आयोग? 8वा नाही, 7वा नाही, कोणताच नाही. तो कोणताच? कष्टातून जेवढे येईल 4 पैसे तेवढेच क्या त्याच्या बात आहे, त्याच्या क्या बात आहे. कष्टाचे म्हणजे फक्त. हे वाक्य लय महत्वाचं आहे. शेतकऱ्याला कुठला वेतन आयोग कुठला नाही. वेतन आयोग लागू नाही शेतकऱ्याच्या सध्या तरी कपाळावर नाही. फक्त कष्टच हा, लिहिलेलं. फक्त कष्टाचे आहे. कष्टच. जन्माला आला तसं जाईपर्यंत तो बस फक्त बस तेवढ्यावरच फक्त असतं. कष्टच करायचे आणि समजून घ्यायला कोणी तयार नाही. नाही का भाऊ काय समजायला परिस्थिती? काही कोणी विषयच घेत नाही त्याचा. बरोबर. आता अगदी शेवटचा माझा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा किंवा या महिलांसाठी बोला, तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्या दूध उत्पादकांसाठी, त्याच्यामधले प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले का दुधाला आपल्याला भाव नाही शासन देत, भेसळचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे राज्यामध्ये 1,40,00,000 लिटर रोजचं जर दूध आहे त्यापैकी 50 लाख लिटर दूध भेसळीचे निर्माण होत आहे. फूड अँड ड्रग्जला कर्मचारी नाही, प्रचंड खाद्याची किमती वाढल्या. यावर दुग्ध विकास मंत्री असेल, कुणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं कुणाचं कंट्रोल नाही, किंवा इतर जे काही औषधं वगैरे लागतात त्याच्यावर प्रचंड जीएसटी आहे. हे सगळं सगळं वाटोळं करून टाकलंय दूध तुम्ही जे उत्पादक भेसळीचं बोलू राहिले ना, हा. मला वाटतं शासनाने ते प्रत्यक्ष गोठ्यांवर येऊन बघावं आणि मधल्यामध्ये कुठं त्यांचं भेसळ होती का ते त्यांनी, कारण शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचा त्यांना काही अधिकारच अधिकार नाही. नाही. किती पाणी टाकतं दुधात तुम्ही? एक थेंब सुद्धा नाही. एक थेंब सुद्धा नाही नाही, नाही, बरोबर. एकदम कोरं म्हणजे दूध जाते एकदम डेअरीला. कोरं हो, दूध. म्हणजे कुठलीही भेसळ तुम्ही करत नाही, अजिबात नाही. भेसळ प्लांटवाले करतात. हो, थोडंसं. प्लांटवाले करत असतील किंवा त्यांच्या पुढचे कोणी असतील तर सांगता येत नाही आम्हाला, सांगता येत नाही. बघायला कोणी नाही. पण मग जे होतं ते आपल्याकडून जो कच्चा माल होता त्याच्यावरती सगळं त्याच्यावरतीच त्यांचं सगळं पुढची खापर प्रक्रिया चालते. फोडलं जातं सगळं शेतकऱ्याच्या बरोबर. डोक्यावर. आज शहरामध्ये दूध उत्पादकावरच त्या गोष्टी येऊन शहरामध्ये थापतात फक्त. 60 रुपये लिटर दूध विकलं जातंय, आपलं 30 रुपये लिटर जाते. आपलं 30 जातंय. मग याच 60 सांगते रुपये ना, मग जो कष्ट करतो त्याचा बॅलन्स फक्त 0 आहे आणि Zero जे आहे. मधल्यामध्ये करून घेतात त्यांचा प्रॉफिट जास्त होऊ राहिला. बरं, चालेल. आता या प्रेक्षकांना, लोकांना किंवा शासनाला एकच सांगा, माता भगिनींचे कष्ट काय? अगदी शेवटचा प्रश्न, काय कष्ट आहे तुमचे, वेदना काय आहेत आणि तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? माझं सगळ्यांना एवढं सांगणं आहे, हम्म. दुधाला तुम्ही बाजार द्या, शेती व्यवसायाला हमी भाव द्या, प्रत्येक शेती मालाला द्या, कांद्याला द्या, सोयाबीनला द्या. ज्या मालाला भाव देणार हमी भाव देण्याचं शक्य आहे ते त्यांनी द्यावं आणि शेतकऱ्याची व्यथा समजून घ्यावी. महिलांसाठी पण त्यांनी काही निर्णय घ्यावे. शेतकऱ्याची महिला पण उठल्यापासून काम करते, कष्ट करते, तिच्या कष्टाचं चिजवावं, एवढंच त्यांना माझं सांगणं आहे.
तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी 1500 पाहिजे का दुधाला 40 रुपये भाव पाहिजे? आम्हाला 1500 नको. आमच्या दुधाला बाजार दिला, शेतीमालाला बाजार दिला, आम्हाला त्या 1500चं घेणं पण नाही घेणं काय. पण नाही, हो. बरोबर आहे. आम्हाला त्याची दुधाला गरज पण नाही वाटत आहे आम्हाला. त्याची गरज पण नाही. हो. म्हणजे दुधाला भाव द्या आम्हाला, आमच्या हो. शेतमालाला भाव द्या. शेतमालाला भाव द्या. आम्ही असं पण सिटीतल्या लोकांकडे जर गेलं तर पाण्याला विचारायला लागते. इथं शेतकरी जर जेवण करत त्याच्या बरोबर अजून 4 लोक येऊन बसले तरी ते जेवतील इतक्या शेतकऱ्याकडे. क्या बात आहे, क्या बरोबर आहे, खरं आहे. हो. म्हणजे शेतकऱ्याच्या घरात कधी कमी नाही कमी नाही कोणासाठी. फक्त. म्हणजे जरी आपलं फाटकं आहे हो. सगळं, आपल्याकडे काही तरी नाही कमी पण नाही. आपण तेवढं अजून दान 4 शिल्लक- लोक पंक्तीला बसले तरी जेवतील एवढं शेतकऱ्याच्या घरात. बरं. फक्त त्याला त्याच्या शेताला आणि दुधाला जे जोडधंदे आहेत त्यांचा त्यांनी विचार करावा एवढंच माझं म्हणणं आहे. तेवढंच म्हणणे बरोबर हो. आहे. नक्कीच बघा किती अगदी मनमोकळ्या गप्पा ताईंनी मारल्या आहेत आणि सगळं सांगितलंय, सगळ्या व्यथा सांगितल्या का काय परिस्थिती बा या भावना तरी समजून घ्याव्या असं मला वाटतं. शासनाने याचा विचार करावा. बघा सगळ्यात महत्वाचं, आज याचं राजकारण करू नका, जाती धर्माचं भांडवल हे निर्माण करू नका. शेवटी गायी सांभाळणं हा एक आमच्यासाठी आज व्यवसाय निर्माण झालाय का, तर शेतमालाला भाव नाही असं शोभतांनी खरं तर सांगितलंय. याचा विचार शासनाने गांभीर्याने करावा. दुधाला 40 रुपये भाव द्या ते म्हणताय, आम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 नको, ते तुम्हालाच ठेवा. आमच्या दुधाला 40 भाव द्या, आमच्या सोयाबीनला 5000 रुपये हमी भाव द्या, आमच्या इतर शेतमालाला भाव द्या आणि खाद्याचे भाव, खऱ्या अर्थाने खाद्याचे भाव कमी करा आणि पशुवैद्यकीयच्या माध्यमातून चांगल्या सुविधा द्या. आमची एखादी गाय मृत्युमुखी पडली तर तिला आम्हाला काहीतरी पॉलिसी द्या, तिच्या मागे 2 रुपये आम्हाला द्या. ही सगळी परिस्थिती आपण खऱ्या अर्थाने समजून घ्यावी, शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्याव्या. कत्तलखाने तुम्ही चालवा नाही तर बंद करा, त्याचं तुम्हाला करायचं ते करा, परंतु आमच्या जयशी गायचे गोरे तुम्ही घेऊन जा, ते सांभाळा. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ते सांभाळा, त्याचा विचार करा. याचा उद्रेक व्हायच्या आत नक्कीच याचा निर्णय घ्या. आमच्या भाकड गायांचा विचार करा. शेतकऱ्याला जगवा, जो अन्नदाता आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने हा देश सुसंपन्न केलाय, त्याचा विचार आपण नक्कीच करावा. धन्यवाद. रामकृष्ण.